नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। दिवाळीकरता आपण मिठाईवाल्यासारखी रसरशीत बालुशाही घरच्या घरी बनवूया। तुम्ही पहिल्यांदा दिवाळीला बालुशाही बनवत असाल तर या पद्धतीने जर बनवली तर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही इतकी परफेक्ट रसरशीत बालुशाही तुम्हाला सहज घरी बनवता येईल। एक दोन बालुशाही तोडून दाखवते तर पहा, आपली बालुशाही अगदी आतपर्यंत रसरशीत बनलेली आहे आणि 100% या बालुशाहीनी पाक शोषून घेतलेला आहे। तर इतकी रसरशीत बालुशाही कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर या बाउलमध्ये मी अर्धा किलो 500 ग्रॅम मैदा मोजून घेतला आहे। तर आपण 500 ग्रॅम मैद्याची बालुशाही बनवतोय। या बाउलमध्ये मी 600 ग्रॅम साखर घेतली पाक बनवण्याकरता। 100 ग्रॅम साखर मी थोडी जादा घेतली आणि 150 ग्रॅम गावरान तूप या वाटीमध्ये मी वितळून घेतलेलं आहे। यापेक्षा जास्त तूप आपल्याला नाही घालायचं। आणि या 3 वाट्यांमध्ये या वाटीत 2 चिमूट मीठ घेतले, या वाटीत बेकिंग पावडर घेतली। यामुळे आपली बालुशाही छान फुगल्या जाते आणि पाक ॲब्सॉर्ब करते। 2 चिमूट पिवळा रंग, 5-6 विलायची घेतल्यात। तर बालुशाही बनवताना आपल्याला पहिल्यांदा पाक बनवून बाजूला ठेवायचा आहे। तर कढई गरम आहे, त्यामध्ये 1 वाटी पाणी, साखर घातली। साखर पाण्यात बुडेल इतपत पाणी घातले। आता यामध्ये विलायची सोलून घालूया, म्हणजे पाकाला छान टेस्ट येते। आता गॅस फुल केला आहे, तर आपल्याला 1 तारी पाक बनवायचा आहे। तर 5 मिनटात पाक चेक करूया। तर पहा, पळीचा शेवटचा जो ड्रॉप पडत आहे पाकाचा तो खेचल्या जात आहे आणि बोटावर दाखवते पाकाची 1 तार सुटत आहे, म्हणजे पाक तयार आहे। 1 तारीपेक्षा पाक कमी चिघट झाला तर बालुशाही रसरशीत बनत नाही आणि 5-6 दिवस ठेवली तर ती सुकल्यासारखी कोरडी कोरडी बनते। आणि 1 तारीपेक्षा घट्ट पाक बनला, 2 तारी 3 तारी, तर मग बालुशाही कडक बनते, तिच्यावर साखर तयार होते पाकाची। तर पाक आपला तयार आहे। गॅस बंद केला आहे। यामध्ये पिवळा रंग घालून मिक्स करून पाक झाकून बाजूला ठेवूया, म्हणजे तो गरम राहील। आता बालुशाहीचं पीठ मळूया। तर मी मोठ्या परातीत मैदा ओतून घेतला आहे, त्यामध्ये 2 चिमूट मीठ घातले। गोडाचा पदार्थ आहे त्यामुळं थोडंसं मीठ घालूया आणि या छोट्या चमच्याने 1.5 छोटा चमचा बेकिंग पावडर घालूया। आता ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। बेकिंग पावडर घातल्यावर 1-2-3 मिनिट आपण ती मैद्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया। यामुळं बालुशाही तळताना छान फुगल्या जाते। आता हे साजूक तूप घातल्यानंतर मैद्याला व्यवस्थित चोळल्या जाईल अशा पद्धतीने मिक्स करूया। तर पहा, खूप जास्त पण तूप नाही घालायचं। तर साधारणतः अर्धा किलो मैद्यामध्ये 1.25-2 किलो वजनाची आपली बालुशाही तयार होते। आता आपण तूप व्यवस्थित मैद्यात मिक्स करून घेतले। थोडं थोडं पाणी घालून बालुशाहीचं हलक्या हातानं पीठ मळून घेतोय। तर ही पण स्टेप खूप महत्त्वाची आहे। बालुशाहीचं पीठ मळताना बिलकुल जोर द्यायचा नाही आणि जोर देऊन प्रेस करून मऊसूत पण पीठ मळायचं नाही आहे। एकदम थोडं थोडं पाणी घालत हलक्या हातानं मी पीठ मळून घेत आहे। तर पहा, अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून तयार आहे। या पिठावर भरपूर चिरा भेगा तुम्हाला दिसत असतील, तर ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण याच चिरा भेगामुळं आपण बालुशाही बनवतो, त्यावर चिरा पडतात आणि बालुशाही भरपूर पाक शोषून घेते। आता या पिठाला मी 10 मिनटं झाकून ठेवलं होतं, म्हणजे पीठ छान मुरल्या जाईल। आता 10 मिनटानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे तोडून अगदी दोन्ही तळहातावर हलक्या हातानं मी याला गोल बनवून मध्यभागी होल पाडून घेतले आरपार। तर होल पाडल्यामुळं बालुशाही मध्यभागी प्रॉपर तळल्या जाते, कच्ची राहत नाही। आणि पहा, बालुशाहीवर भरपूर साऱ्या भेगा चिरा दिसत असतील। या चिरा भेगा खूप महत्त्वाच्या आहेत। याचमुळं बालुशाही रसरशीत बनते आणि भरपूर पाक शोषून घेते। त्यामुळे लक्षात ठेवायचं, बालुशाही बनवताना खूप असं जोर देऊन मऊसूत गोळे नाही बनवायचे। तर अशा चिरा भेगा बालुशाहीवर असणं खूप गरजेचं आहे। आता अशा प्रकारे आपण सर्व बालुशाही बनवून परातीत घेतल्यात। आता आपण यांना तळून घेऊया। तर बालुशाही तळताना आपल्याला एकदम कमी गरम तेल हवं। तर थोडंसं पीठ सोडून दाखवते, हलकेसे तेलाचे बुडबुडे येत आहेत। आता आपण एक एक करून बालुशाही सोडूया। तर पहा, सुरुवातीला बालुशाही तेलात सोडल्यावर ती तळाला बसलेली आहे।
गॅस पण लो आहे. हळूहळू पहा जसजशी बालुशाही तळल्या जाईल तसतशी ती तेलाच्या वरती येते. तर पहा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हळूहळू पहा आपली बालुशाही आता तेलाच्या वरती येताना तुम्हाला दिसत असेल. आता मी थोडासा गॅस वाढवलेला आहे म्हणजे मीडियम केला आहे. तर पहा आपली बालुशाही आता तेलाच्या वरती आलेली दिसत असेल आणि छान अशी फुललेली आहे. अगदी आपले गुलाबाची फुलं असतात त्याप्रमाणे ही तुम्हाला फुललेली दिसत असेल. आणि या बालुशाहीवर भरपूर चिरा भेगा पण तुम्हाला दिसत असतील. तर ह्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तर जवळून दाखवते पहा, कारण पाकामध्ये ही बालुशाही सोडली का भरपूर पाक शोषून घेते आणि छान रसरशीत बनते. पहा मिठाईवालेसुद्धा अशाच प्रकारे बालुशाही बनवतात. आता आपण ही बालुशाही चांगली लाल रंगावर तळून घेऊया आणि खूप जास्त पण हिला उलटपलट नाही करायचं. आता आपली बालुशाही चांगली लाल रंगावर तळलेली आहे. आपण हिला झाऱ्यामध्ये काढून घेतोय म्हणजे व्यवस्थित तिचं तेल निथळून जाईल. आणि आपल्याला ही गरमागरम बालुशाही लगेचच गरमागरम पाकामध्ये सोडायची आहे. ही पण स्टेप खूप महत्त्वाची आहे. गरम गरम बालुशाही गरम गरम पाकामध्ये सोडली म्हणजे भरपूर पाक शोषून घेते आणि रसरशीत बनते. आता आपण हिला पाकात सोडूया. तर पाकावरलं झाकण काढते. पाक गरम आहे. आता एक एक करून बालुशाही पाकात सोडलेली आहे. हिला पाकामध्ये थोडासा चमच्याने दाबून घेऊया म्हणजे छान ही पाकामध्ये बुडल्या जाईल. आणि 1-2 मिनिट आपण हिला असंच ठेवूया म्हणजे खालच्या बाजूनी भरपूर पाक शोषून घेईन आणि रसरशीत बनेल. तोपर्यंत मी गॅस बंद केला होता. तेल पण आपलं थोडं थंड झाले. पुन्हा पहिल्याप्रमाणे बालुशाही आता मी तेलात सोडल्यात. गॅस चालू केला आहे. तर पहा आता लो गॅसवर हळूहळू या तळल्या जात आहेत आणि हळूहळू पहा तेलाच्या वरती पण येताना दिसत आहेत. तर बालुशाही तळताना ही खास मेहनत घ्यायची. कमी गरम तेलात व्यवस्थित तळून घ्यायच्या. आता मी गॅस थोडा मीडियम केला आहे. तर पहा अशाच प्रकारे आपण सर्व बालुशाही तळून घेऊया. तोपर्यंत 2 मिनिट झालेत. या बालुशाही पलटी करूया म्हणजे पलटी केलेली बाजू पण छान पाक शोषून घेईन. तर कमीत कमी पाकामधल्या बालुशाही 4 ते 5 मिनिट आपल्याला पाकामध्ये बुडवून ठेवायच्यात. तोपर्यंत या बालुशाही आपण उलटपलट करूया. तर छान लाल रंगावर आपण यांना तळून घेऊया. तर पाहिलं तुम्ही बालुशाही बनवायला किती सोपे आहेत. तर तुम्ही दिवाळीला नक्की अशा पद्धतीने बालुशाही बनवून खा, आवडतील तुम्हाला. आता इकडे 4 ते 5 मिनिट झालेत. बालुशाहीने भरपूर पाक शोषलेला आहे. तर व्यवस्थित पाक निथळून आपण यांना परातीमध्ये काढून घेऊया. तर पाक पण प्रॉपर झाला आहे पहा. आता आपण यांना परातीमध्ये काढून घेतोय. तोपर्यंत या पण बालुशाही तळून झाल्यात. यांना पण आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊया. तर व्यवस्थित तेल निथळल्यानंतर आपल्याला या पण बालुशाहींना पाकामध्ये सोडायचं आहे. आता शेवटी मी तुम्हाला 1-2 बालुशाही तोडून पण दाखवणार आहे किती रसरशीत बनल्यात. आता यांना पण गरमागरम पाकात सोडूया आणि अशाच प्रकारे आपण सर्व बालुशाही बनवून परातीमध्ये काढून घेऊया. तर पाहिलं तुम्ही बालुशाही बनवायला किती सोपी आहे. आता अशाच प्रकारे आपण सर्व बालुशाही बनवून परातीत घेतल्यात. तर 1.25 किलो बालुशाही आपल्या तयार झाल्यात आणि जवळून दाखवते अगदी मिठाईवाल्यासारख्या बनल्यात. आतमध्ये किती रसरशीत बनल्यात पहा. अगदी शेवटपर्यंत यांनी 100% पाक शोषलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा, खूप खूप शेअर पण करा आणि आपले चॅनेल मराठी सुगरणला प्लीज सबस्क्राईब करा. दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.